बालाघाटच्या डोंगर रांगांमध्ये निसर्गरम्य वातावरणात डोंगर माथ्याच्या लगत वसलेली ही धर्मापुरी नगरी, प्राचीन ऐतिहासिक म्हणून ओळखली जाणारी धर्मापुरी, राजकीय पटलावर नेहमीच लक्ष वेधून घेणारी ही नगरी परळी, अंबेजोगाई, लातूर, गंगाखेड, अहमदपूर अशा शहरांना जोडणाऱ्या 2 राष्ट्रीय महामार्गावर वसलेली 15,000 लोकसंख्या असलेली परळी तालुक्यातील ही एक मोठी नगरी. 2017 साली झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत धनंजय मुंडे विकास आघाडी पॅनलला सर्व गावकऱ्यांनी, माता माऊल्यांनी मतदान रूपी भरभरून आशीर्वाद दिला आणि विक्रमी मताने धनंजय मुंडे साहेबांचे मित्र गोविंद फड जनतेतून विक्रमी मतांनी निवडून येऊन सरपंच झाले. गोविंद फड सरपंच झाले त्यावेळेस गावची परिस्थिती फार बिकट होती. तळ्यात पाणी असून पिण्यासाठी पाणी नव्हतं. गावात 33 केव्ही उपकेंद्र असून गाव नेहमी अंधारात असायचं. प्राथमिक आरोग्य केंद्र ओस पडलं होतं. गावातील रस्ते कमी आणि रस्त्यावर खड्डे जास्त होते. सांडपाणी, कचरा याचं व्यवस्थापन नव्हतं. गावात घाणीचं साम्राज्य पसरलं होतं. अशा बिकट, प्रतिकूल, दयनीय अवस्थेत असणाऱ्या गावचा कायापालट करण्याचा निर्धार गोविंद फड यांनी केला आणि पहिला प्रश्न सर्वांच्या जिव्हाळ्याचा, तो म्हणजे पाणी. पाणी प्रश्न हाती घेतला. गोविंद फड यांनी सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे पहाटे पहाटे तळ्यावर जाऊन संपूर्ण तळ्याची पाहणी केली. परिस्थिती बिकट होती. तळ्यात विहिरी की विहिरीत तळं अशी स्थिती होती. तळ्यामध्ये 20-20 HP मोटर टाकल्या होत्या. तळ्यातून पाठ काढून त्याचे पूर्ण पाणी विहिरीत सोडले होते. काही मोजक्या लोकांनी अतिक्रमण करून गावचे तळे गिळंकृत करून टाकले होते. गोविंद फड यांनी त्याचवेळी ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नागरिक, युवा कार्यकर्ते अशा सर्वांना तळ्यावर बोलवून घेऊन परिस्थितीचं गांभीर्य दाखवून दिलं आणि काही युवा मित्रांच्या साह्याने स्वतः तळ्यातील सर्व मोटर, स्टार्टर, पाईप काढून घेऊन ते ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा केले. तळ्यातील मोटर काढणे हे येड्या गबाळ्याचं काम नव्हे. हे फक्त गोविंद फडच करू शकतात. पण यावर तळ्याचा प्रश्न सुटणार नव्हता. म्हणून गोविंद फड यांनी तळ्याच्या चहूबाजूने 25 फूट रुंद आणि 30 फूट उंचीचा मुरुमाचा माच टाकून घेतला. त्याच माचावर टिप्पर, ट्रॅक्टर जाईल असा मोठा रस्ता तयार करून घेतला. यामुळे अतिक्रमण थांबेल, तसेच तळ्याचे पाणी शेतामध्ये जाऊन शेतीचे होणारे नुकसानही थांबेल. त्यावेळी काही स्वयंघोषित नेते मंडळी तळ्याचे आणि विहिरीचं राजकारण करत होते. अशा लोकांची दुकाने बंद झाले आणि विहिरीही सुरक्षित झाल्या. मुरमाच्या माचाच्या भोवती झाडे लावून तळ्यावरील निसर्गही सुंदररित्या वाढवला. तसेच तलावामध्ये पाणीसाठा वाढावा म्हणून गोविंद फड यांनी गावातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गास लागणाऱ्या मुरमासाठी गुत्तेदारांना तळ्यातील मुरुम नेण्यास भाग पाडले आणि यामुळे तळे खोल झाले आणि पाणीसाठा वाढला. गावामध्ये पाण्याचा प्रश्न फार बिकट होता. काही ठिकाणी तर पाईपलाईनच नव्हती. जिथे होती तिथे नळाला पाणी येत नव्हते. मोजक्या ठिकाणी पाणी आले तरी 15 मिनिटं यायचं आणि 15 दिवसानंतर यायचे. त्यामुळे माता माऊलींचा बराच वेळ पाणी आणण्यासाठी जात असे. त्यावेळच्या बेजबाबदार ग्रामपंचायतच्या कारभारामुळे पावसाळ्यातही पाणी विकत घेऊन प्यावं लागत होतं. तळे उशाला आणि कोरड घशाला अशी ही परिस्थिती होती. पाणी पिण्यासाठी नसेल तर टॉयलेटला कुठून येईल म्हणून माता माऊल्यांना, वयस्कर माणसांना, सर्वांनाच मजबुरीने का होईना शौचास उघड्यावर बाहेर जावं लागायचं. गोविंद फड यांनी माता माऊलीच्या डोक्यावरची घागर उतरवली आणि गावची तहान भागवण्यासाठीची कायमस्वरूपी व्यवस्था केली. त्यांनी हे काम कल्पक आणि दूरदृष्टीने पूर्ण केलं. यासाठी सर्वप्रथम मरळसिद्ध तलावाच्या पायथ्याशी एक विहीर पाडली. अडचणीच्या काळी त्या विहिरीचे पाणी तळ्यात पण सोडता येईल आणि गावच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये पण सोडता येईल असं नियोजन केलं. प्राथमिक आरोग्य केंद्र येथील पाण्याची टाकी दुरावस्थेत होती. त्यात पाणी सोडलं तर पाणी गळत होतं. म्हणून सर्वप्रथम ती टाकी दुरुस्त करून घेतली, मजबूतीकरण केलं आणि टाकीच्या आतून बिर्ला व्हाईट पुट्टी करून घेतली, जेणेकरून टाकी गळणार नाही आणि मजबूत राहील.
त्यानंतर तळ्यावरील विहिरीचं पाणी या टाकीत सोडण्यासाठी स्वतंत्र 4 इंची पाईपलाईन केली आणि नवीन आणि जुन्या टाकीमध्ये पाणी सोडलं. सर्व गावामध्ये नवीन पाईपलाईन टाकण्यास सुरुवात केली. पाईपलाईन करतेवेळेस गोविंद फडेंनी सर्वांना पाणी मिळाले पाहिजे म्हणून पहिल्या नळाला जेवढं पाणी येईल तेवढंच पाणी त्या गल्लीतील शेवटच्या नळालाही यावं याची दक्षता घेतली. त्याकरिता त्यांनी प्रत्येक गल्लीसाठी स्वतंत्र पाईपलाईन केली. जर एका लाईनवर 2 गल्ली असतील तर तिथे 2 लाईन टाकल्या, म्हणजे 4 इंचीचे 2 पाईप टाकले आणि प्रत्येक गल्लीबोळीमध्ये पाणी देण्यासाठी 3 इंची पाईप टाकल्या. तसेच प्रत्येक ठिकाणी वॉल बसवले. असे जवळजवळ 200 वॉल संपूर्ण धर्मापुरी गावामध्ये बसवण्यात आले. मुख्य पाईपलाईन आणि त्याला जोडणारी सबलाईन अशा पद्धतीने पाणी दिल्यामुळे प्रत्येक नळाला पाणी भरपूर प्रमाणात येत आहे. पाणी भरण्यासाठी मोटर लावण्याचीही आवश्यकता नाही. पाणी सहजच पहिल्या मजल्यापर्यंत जाऊ शकते अशा पद्धतीने नियोजन केलं. धर्मापुरी गावामध्ये ज्या ठिकाणी कधीच नळ गेला नव्हता, कधीच पाणी येत नव्हतं, अशा भागांमध्ये नळ पोहोचले. त्या नळामार्फत भरपूर पाणी दिले. माता माऊल्यांच्या डोक्यावरची घागर गोविंद फड यांनी काढली. पाणी भरपूर प्रमाणात मिळत असल्याने गावकऱ्यांनी बाथरूमचा, टॉयलेटचा वापर सुरू केला, जेणेकरून गावातील घाण कमी झाली. जेवढा पाणी प्रश्न महत्त्वाचा होता तेवढाच महत्त्वाचा. बाय काय चाललं काकू? काय नाही, बरं आहे, चांगलं आहे. ग्रामपंचायत निवडणूक आहेत आता. हा, कोण हो सरपंच आपल्या गावचा? आपले वकील साहेब. वकील साहेब हवेत का? हो, आता चालू सरपंच कोण आहे? आपले वकील साहेब आहेत. आणि काय दिलं तुम्हाला वकील साहेबांनी सरपंच डबल व्हायला? घरकुल दिले. दिले का घरकुल तुम्हाला? हो, बर, आणखीन काय दिलंय? पुन्हा पाण्याची सोय आहे, लाईटीची सोय आम्हाला. पाण्याची सोय का नव्हती का वकील साहेब सरपंच व्हायच्या आधी? नव्हती ना. नव्हती का? नव्हती, आता आली. कुठून पाणी आणत होता तुम्ही? आम्ही डोक्यावर आणत होता, वर ते टाकीहून, तळ्याहून. किती लांबून? तळ्याहून लांबून आणत होता. 1 किलोमीटर? हो. बर, दररोज किती घागरी पाणी आणून लागायचं? दररोज 10-20 घागर पाणी आणावं लागत होतं आम्हाला. आता साहेब सरपंच झाले तसं काहीच नाही, आम्हाला नळ आले, सगळी सोय झाली आमची. काही पट्टी वगैरे भरतो का? पाणी पट्टी, नळ नाही, पट्टी? नाही बरी. कुणी काही पैसे मागते का येऊन? नाही तर मागत कुणी आम्हाला. बर. हो. डबल सरपंच कोण आता? आता वकील साहेबच आपले. बर, ग्रामपंचायत निवडणूक आहेत आता. हो. कुणला करायचं सरपंच? साहेबाला, वकील साहेबाला. का बरं? आम्हाला लाईट दिली, पाणी दिलं, पुन्हा घरकुल दिले, रोड बनविला. आणि पाणी तुम्हाला नव्हतं का आधी? नव्हतं ना, खड्डे पडले आम्हाला आणि येळभर जेवण खायला भेटत नव्हतं. पाणी आणून त्याच्यातच दिवस जात होता आमचा. कुठून पाणी आणत होता? आम्ही लय लांबून आणत होतो. तळ्याला देखील पाणी नव्हतं, खड्डे खड्डे आणत होतो. बर, मग आता पाणी आणायची गरज आहे का? नाही ना. मग घागर तर आता बंदच आहे तुमची? हो, घागर बंद आहे. नळाला पाईप लावायचं आणि पाईपानं पाणी भरायचं आता. बर, पाईपा नळा पाणी येते का? हो, येतंय. राशन भेटायलंय का? हो, भेटायला. खांब्यावर लाईट आहेत का? हो, आहे. नळाला पाणी? बर, रस्ते व्यवस्थित झाले का सगळे? हो, झाले. घरकुल मिळाले? काय पाणी पट्टी, घरपट्टी काय भरावं लागले? नाही, काहीच नाही. मग वकील साहेब सरपंच का डबल? आम्हाला वकील साहेबाला बहुमतानं? बहुमतानं? आम्ही बाजून साहेबाला देऊ आणि साहेबच पुढे यावे. महत्त्वाचा लाईटचाही प्रश्न होता. गावामध्ये 33 केव्ही उपकेंद्र असूनही गाव अंधारात असायचं. डीपीवर खूप लोड येत असल्यामुळे फ्यूज आणि ड्यू जाणे हा सततचा प्रश्न होता. फ्यूज आणि ड्यू टाकण्यासाठी उपकेंद्रावर कर्मचारी नव्हते, म्हणून त्या गल्लीतील काही युवा मित्रांना फ्यूज आणि ड्यू टाकावा लागत होता. परिणामी जीवितहानी होण्याची भीती सतत होती. त्यासाठी गावचे सरपंच गोविंद फड यांनी गावामध्ये नवीन 8 डीपी बसवले आणि अगोदरचे 5 डीपी असे एकूण 13 डीपी झाले. तसेच सर्व गावामध्ये विजेची तार काढून केबलद्वारे वीज पुरवठा केला. ग्रामपंचायतच्या वतीने 2 कर्मचाऱ्यांची नियुक्ती 33 केव्ही उपकेंद्रावर केली. तसेच गावामध्ये प्रत्येक खांबावर LED बल्ब बसवले. जर LED बल्ब शॉर्ट झाला तर तो बल्ब लगेच दुसऱ्या दिवशी बदलण्यात यावा असे निर्देश दिले. यामुळे गाव अंधारातले प्रकाशात आले. डीपीची संख्या वाढल्यामुळे फ्यूज जाणे बंद झाले. एवढेच नाही तर शेतातील डीपी जर बिघडल्या किंवा जळाल्या तर तो लवकर बदलून मिळावा यासाठी
सतत पाठपुरावा करून शेतकऱ्यांनाही मदत केली आणि धर्मापुरी येथील 33 केव्ही उपकेंद्राची क्षमताही वाढवली. त्यामुळे गावातील उद्योग व्यवसायांना बळ आले. लाइट रहती है क्या हर बार? रहती है। रहती है। लाइट गई तो कहीं जाना पड़ता है क्या आपको? नहीं जाना। डालो बोलने के लिए? नहीं नहीं ये बल्ब के ऊपर खंबे है, खंबे के ऊपर लाइट है क्या नहीं? है तो अगर शॉर्ट हुई तो बदलते क्या बच्चे? बदलते कौन बदलते? वकील साहब वकील साहब खुद आते क्या? उनके लगाते ना संगात के साथीदार। अच्छा, साथीदार को भेजते हो? सब खैरियत है? हो गावातील रस्त्याची स्थिती फारच दयनीय होती. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था होती. रस्त्याच्या बाजूला नाल्या नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर खड्ड्यात जमा होत होतं. ही परिस्थिती बदलण्यासाठी रस्ता मजबूत राहावा यासाठी गोविंद फड यांनी सिमेंटचे रस्ते करण्याचे ठरवले. रस्ता करत असताना त्याची जाडी 9 ते 10 इंच असावी. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली असावी जेणेकरून सांडपाण्याची व्यवस्था होईल. त्या रस्त्यावर 10-12 दिवस पाणी टाकले आणि कच्च्या रस्त्यावर कोणी जाऊन रस्ता खराब होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे रस्ते मजबूत, रुंद, स्वच्छ झाले. श्रीराम मंदिर आणि परिसर येथे पूर्वी खूप घाण होती. सांडपाणी रस्त्यावर येत होते. ही दुरावस्था मोडून काढून परिसर स्वच्छ आणि सुंदर केला. तसेच आंबेडकर चौक येथे पेवर ब्लॉक करून चौकाचे सुशोभीकरण केले. गावातील प्रमुख रस्त्यांमध्ये शासकीय दवाखाना ते हुमनुक, हुमनुक ते श्रीराम मंदिर आणि श्रीराम मंदिर ते स्मशानभूमी, बसस्टँड ते आदर्शनगर, मुख्य रस्त्यापासून ते श्री व्यंकट नरहरी फड यांच्या घराकडे, पानगाव रोडच्या पूर्वेस झालेली घोबाळे वस्ती, पानगाव रोड ते केदारेश्वर मंदिर, सावंत गल्ली, आंबेडकर चौक ते झोपडपट्टी, आंबेडकर चौक ते पहिले समाज मंदिर, दुसरे समाज मंदिर ते मर्याईपर्यंत, मुख्य रस्ता ते शादीखाना, शादीखाना ते पशुवैद्यकीय दवाखाना, DCC बँकपासून ते पानगाव रोडपर्यंत, DCC बँकपासून ते किल्ल्यापर्यंत, मुकदमवाडा ते रोकडेश्वर मंदिर असे आणि इतर लहान मोठे बरेच रस्ते गावामध्ये उत्तम दर्जाचे तयार केले. रस्ते करत असताना तलवारवाडी येथील पूल, झोपडपट्टी वस्ती येथील पूल, श्रीराम मंदिर जवळील पूल, पशुवैद्यकीय दवाखान्याजवळील पूल इत्यादी पुलाची निर्मिती केली. अरे दोस्त कैसे? बस ठीक है। देखो बढ़िया। हो अच्छा, ये सामने का रोड कौन बनाए? वकील साहब ने। अच्छा बना है क्या? हो नंबर है। नाली वगैरह सब राइट है। अभी घर का जो पानी है वो नाली में जाता है कि रोड पे आता है? नाली में जाता है। नाली में जाता है। हो अच्छा, और नल को पानी आता है क्या तुम्हारे इधर? 100% बिना मोटर का ऊपर चढ़ता स्लैब पे। अच्छा, और ये लाइट वगैरह सब है? सब याचबरोबर शेतामध्ये जाण्यासाठी पांदण रस्ते आवश्यक असतात. पण हे रस्ते अरुंद होते. हे रस्ते रुंद करणे फार सोपे नाही. जागोजाग शेतकऱ्यांना विनंती करून त्या रस्त्याचे महत्त्व पटवून दिले. गरज पडल्यास स्वतः हजर राहून गोविंद फड यांनी समजावून सांगत रस्त्यासाठी मार्ग मोकळा केला. पांदण रस्ते हे फक्त नावाला न राहता 30 फूट रुंदीचे बनवले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली काढली. कित्येक वर्ष शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये जाण्यासाठी त्रास सहन करत होते. तो त्रास गोविंद फड यांनी दूर केला आणि पांदण रस्ते तयार केले. आता या रस्त्यावर मजबूतीकरण म्हणजेच डांबरीकरण करणे बाकी आहे. ते येणाऱ्या काळामध्ये गोविंद फड करतील असा गावकऱ्यांना विश्वास आहे. धर्मापुरी गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी गोविंद फड यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली. स्वच्छता करण्यासाठी त्यांना लागणारे साहित्य पुरवले. मार्केटमध्ये सर्व व्यापाऱ्यांना डस्टबिन ग्रामपंचायततर्फे भेट देऊन कचरा या डस्टबिनमार्फत जवळच्या कचरा कुंडीमध्ये नेऊन टाकण्याची विनंती केली. त्यासाठी मोठमोठ्या 8 कचरा कुंड्यांची निर्मिती केली. या कचरा कुंड्यांमधील कचरा नेऊन टाकण्याची व्यवस्था केली. कचरा घेऊन जाण्यासाठी घंटागाडी सुरू केली. परिसर स्वच्छ दिसावा, सुंदर दिसावा म्हणून वेळोवेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं. मार्केटमध्ये 20 फुटावर एक झाड याप्रमाणे संपूर्ण मार्केटमध्ये वृक्षारोपण केलं. परिणामी धर्मापुरीचे मार्केट सुधारले. धर्मापुरी आणि पंचक्रोशीतील 30,000 लोकसंख्येसाठी असलेले धर्मापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास 4,85,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला.
गोविंद फड यांनी हे काम हाती घेऊन नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यास सुरुवात केली. इमारत मजबूत व्हावी म्हणून स्टील, वीट, सिमेंट इत्यादी कामावर लक्ष दिलं. अल्पकाळामध्ये भव्य आणि सुसज्ज इमारत उभी केली. या परिसरामध्ये वृक्ष लागवड करून परिसर नयनरम्य केला. ही इमारत शोभेची वस्तू न बनवता येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य राहण्यासाठी प्रयत्न केले. 2 मेडिकल ऑफिसर, वैद्यकीय स्टाफ यांच्याबरोबर आरोग्य समितीची सतत बैठक घेऊन तेथील समस्या दूर केल्या. कोरोनासारख्या भयंकर काळामध्ये या प्राथमिक आरोग्य केंद्राचे धर्मापुरी आणि पंचक्रोशीतील 30,000 लोकांना फार मदत झाली. भाभी आदाब, आधा कैसे है तबीयत? अच्छी है। अच्छी है. अल्लाह का शुक्र है। अच्छा, दवाखाने में गए थे कि ऊपर के? गए थे ना, दवा गोली इंजेक्शन लगाया। क्या हुआ था आपको? हाथ में दर्द था? ऊपर के दवाखाने में गए थे? गए थे। एक डॉक्टर थे क्या उस वक्त? अच्छा, कुछ इलाज किए क्या उन्होंने? किए ना, 2 इंजेक्शन दिए, गोलियां दिए थे। अच्छा, कैसा लगा वहाँ पे? दवाखाना अच्छा था क्या? हाँ, अच्छा है दवाखाना, नंबर 1 दवाखाना। कौन बनाया दवाखाना ये? अब कौन बनाए? उन वकील साहब बनाए होंगे, दूसरे कौन बनाएंगे? अच्छा. कोरोना काळामध्ये गोविंद फड हे घरामध्ये न बसता रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या तसेच डॉक्टर यांच्या संपर्कात राहून योग्य ती मदत त्यांनी पुरवली. कोरोना काळामध्ये धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना दिले जाणारे राशन किट सोशल डिस्टन्सचा वापर करून वाटप केले. तसेच गावामध्ये गटविकास अधिकारी साहेब आणि इतर अधिकारी आले असता त्यांच्यासोबत संपूर्ण गावामध्ये फिरून स्वतःच्या आरोग्याची तबा न बाळगता प्रत्येकाच्या दारी जाऊन कोरोनाबाबत माहिती दिली. कोरोनाचे सर्व नियम कटाक्षाने पाळल्यामुळे इतर गावांच्या तुलनेत धर्मापुरी गावामध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहिली. शेती आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारी पशुधन, या पशुधनाला आरोग्य सेवा देण्यासाठी धर्मापुरी येथे 30 लाख रुपये खर्चून नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती केली. यासाठी गोविंद फड यांचे योगदान हे मोलाचे आहे. या दवाखान्यामध्ये तेथील स्टाफ, औषधी आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिलं. नवीन पिढी घडवणारे मंदिर म्हणजेच शाळा. गोरगरिबांना मोफत शिक्षण देणारी जिल्हा परिषद शाळा. या शाळेत गोविंद फड यांनी भेट दिली असता तेथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यामध्ये शाळेची इमारत, शौचालय, लाईट, ब वर्ग खोली दुरुस्ती इत्यादी बाबींची मागणी शिक्षक आणि विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आली. यासाठी गोविंद फड यांनी पाठपुरावा करून एकूण 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आणि शाळेचा कायापालट केला. नवीन इमारत बांधली, तसेच जुन्या इमारतीची दुरुस्ती केली. तेथील विद्यार्थ्यांना टॉयलेटची सोय केली. तसेच शाळेला रंग सजावटी करून वृक्ष लागवड केली. बोलक्या भिंती करून शाळा आणि अंगणवाडी हे डिजिटल केली. धर्मापुरी ग्रामपंचायत कार्यालय हे फक्त नावापुरतं होतं. या कार्यालयाला आधुनिक स्वरूप दिलं. कार्यालयामार्फत जवळपास 500 फेर निशुल्क करून दिले. ग्रामस्थांना लागणाऱ्या कोणत्याही प्रमाणपत्रासाठी शुल्क आकारण्यात आले नाही. तसेच ग्रामपंचायतची नवीन इमारत बांधली. ग्रामपंचायतचे कॉम्प्लेक्सची मजबूती आणि दुरुस्ती केली आणि ग्रामपंचायतच्या एकंदरीत कामासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली. धर्मापुरी नगरीला ऐतिहासिक आणि प्राचीन ओळख मिळवून देणारे केदारेश्वर शिल्प मंदिर, या मंदिराची पडझड झाली होती. पुरातत्व विभागाने या मंदिराच्या दुरुस्तीसाठी जवळपास 5 कोटींचा निधी मंजूर केला होता. परंतु भाजप पुरस्कृत ग्रामपंचायतने गुत्तेदारास सहकार्य न केल्यामुळे मंदिराचे काम वेळेत सुरू होऊ शकले नाही. परंतु गोविंद फड यांनी त्यांना मदतीचे पूर्ण आश्वासन दिले. त्यामुळे मंदिराचे काम प्रगतीपथावर सुरू झाले. आज हे मंदिर धर्मापुरी नगरीचे शोभा आणि गौरव वाढवत आहे. यामुळे येथील पर्यटकांची संख्याही वाढली आहे. प्राचीन काळी धर्मापुरी नगरी ही राजधानी होती. या राजधानीचा गौरव म्हणजे येथील किल्ला. परंतु या किल्ल्याची पडझड झाली. किल्ल्याची मंदिराकडील बाजूची भिंत खालील मुरूम ढासळल्यामुळे भिंत पडण्याची भीती निर्माण झाली होती. म्हणून गोविंद फड यांनी या बाजूस
संरक्षण भिंत उभारली आणि आत भरावा करून ही बाजू भक्कम केली. किल्ल्याच्या बाजूस असलेली स्मशानभूमी, या स्मशानभूमीला अतिक्रमण झालं होतं. येथे भौतिक सुविधा नव्हत्या. गोविंद फड यांनी स्मशानभूमीचे अतिक्रमण काढून तेथे सिमेंट काँक्रीटमध्ये बेड तयार केले. तसेच बैठक व्यवस्थेसाठी पायऱ्या तयार केल्या आणि एक नवीन स्मशानभूमीही बांधकाम केली. हाके बांधवांसाठी स्मशानभूमीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. त्यांना स्वतंत्र जागा देऊन स्मशानभूमी तयार करून दिली आणि बसण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे बेड तयार करून दिले. शासनाच्या विविध योजनेमार्फत गोरगरीब जनतेला 100 घरकुल मिळवून दिले. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले नाही आणि वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांच्या घरकुलाचे पैसे त्यांना मिळवून दिले. वहिनी काय चाललं? काय नाही. बर, बाजार केला? हा बाजार. घर मस्त बांधलं दिसाले. हा वकील साहेबांना घरकुल दिलं होतं का? हा घरकुल दिलंय. बर, कधी घर बांधलंय? झालं आता 2-4 वर्ष झालं. बर, घरकुलला काही पैसे वगैरे लागले का? घरकुलला पैसे वगैरे काय नाही लागले. हप्ता काढायला काही पैसे घेतले का पोरासोर निघून? नाही नाही. बर, राशन येते का? हो राशन येते ना. कोण जाते कोपण आणायला? कोपन आणायला हम्म, मी जाते, मालक जाते. ते पैसे वगैरे घेतात का कोपनला? नाही. बर, सुनील सुनील ये. काय चालू मित्रा? काय नाही बर, कसं काय येणं केलं. ग्रामपंचायतची कामं चालू आहेत. तुला काय काय सुविधा मिळाल्या, काय काय नाही? घरकुल मिळालं का तुला? मिळालं ना. बर, घरकुलाचे पैसे वगैरे सगळे आले का? सगळे आले. पैसे काढण्यासाठी कुठं काही 2 रुपये मागितले का नाही तुला? नाही. घरामध्ये म्हातारा माणसं पगारी झाल्या का? हा झाले. कुठं केल्या? वकील साहेबांनी. त्यासाठी काही पैसे लागले का? नाही नाही, फुकटच केले सगळे. राशन आले का? हा राशन फुकटच आहे. फुकटच आहे का? हा. बर, माय कशी आहे तब्येत? बरी आहे की. बाजार करून आला का? हो बाजार करून आली. बर, राशन येते का दर महिन्याला? हो जर महिन्याला येते राशन. ते पैसे लागतील का राशनला? नाही फुकट भेटते का? फुकट भेटतंय. बर, घरकुल आलं का तुम्हाला? आलं एक घरकुल. एक आलंय का? हा मग किती पाहिजे आणखी? एका लेकाला नाही ना. एका लेकाला आलं का? हा एका लेकाला आलंय. आपण घाय ती कुणी दिलं हे? वकील साहेबाच्याच ह्याच्यात आलंय म्हणा. बर, हा. तसेच शेतकरी बांधवांसाठी सिंचन सोयीकरता अल्पभूधारकांना 100 विहिरी मिळवून दिल्या. श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजना ह्या गोरगरीब आणि वृद्ध लोकांना अर्थसहाय्य देतात. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालय येथे वारंवार चक्रा माराव्या लागतात. यासाठी जवळजवळ 2000 रुपये खर्च येतो. ह्या खर्चापोटी आणि बेजारीपोटी बरेच लाभार्थी वंचित राहतात. गोविंद फड यांनी ही समस्या ओळखून स्वखर्चाने जवळपास 500 लाभार्थ्यांना घरपोच या योजनेचा लाभ मिळवून दिला. काय चाललं माय? काही नाही बरं आहे. फरकत बसलो का? आवाज बारीक गेला, सर्दी झाल्या का? नाही बर, काही नाही असं म्हणायचं की. घर चांगलं बांधलेलं चालय. हा दिसाले की. घरकुल आलं का? आलत कुणा दिलं? वकील साहेबांना. घरकुलला पैसे घेतले असतील. पैसे घेतले ना वकील साहेबांनी घरकुलला? नाही नाही नाही. एखादा चेक काढाय कोणा पोरासोराने ग्रामपंचायत मध्ये? कुणाच नाही तर घेतली. बर, पगार चालू आहे का तुमचे? घरकुल आलं, पगार आलं. हो हे रस्ता कोणा केला पुढचा? साहेबांनाच केला. आणि एवढी नाली? त्यानंच केली. बर, मग आता रस्त्यावर पाणी जाते का नालीतलं? नाही नाही जा. राशन आलंय का? हो तुला काही पैसे द्याला का? नाही. फुकटच आहे का? हो लयच मजा आहे. वकील साहेबांना केली. त्यानं केली. तुम्हाला पगार चालू आहे का? नाही मग तुम्हाला का नाही? आता करतील साहेब. बर, मालकाला चालू आहे का? लाभ मिळवून दिला. बर, हे सर्व कामं करत असताना गोविंद फड हे गावातील सुखदुःखामध्ये सहभागी झाले. कुणाचा वैयक्तिक वाद असेल, धुऱ्या बंधाऱ्याचा विषय असेल, घरगुती वाद असतील, त्या ठिकाणी गोविंद फड यांना बोलवल्यानंतर त्यांनी तिथे जाऊन समजावून सांगून वाद मिटवले. निवडणुका आल्या की विरोधी पक्षातील नेते मंडळी अंबाजोगाईतला मुक्काम सोडून धर्मापुरीमध्ये येतात. निवडणुकीपुरतं सर्व गावामध्ये फिरतात. उगीच लोकांना दगडापेक्षा वीट मऊ म्हणतात. केविलवाना चेहरा करून मतदान मागतात. या लोकांना गावातील समस्या, सुखदुःख याचं काहीही देणं घेणं नाही किंवा
एखादा वाद मिटवण्यासाठी त्यांच्यात हिंमतही नाही. तळ्यावर अतिक्रमण झालं त्यावेळेस हे कुठे गेले होते? माता माऊलीच्या डोक्यावरची घागर यांना कशी दिसली नाही? शाळेमध्ये बसण्यासाठी मुलांना व्यवस्था नव्हती हे यांना का दिसलं नाही? गावासाठी आलेला निधी योग्य वापरावा हे का कळलं नाही? रस्त्याची दुरावस्था यांना का दिसली नाही? सर्व समाज बांधवांना स्मशानभूमी नाही हे यांना का कळालं नाही? गावामध्ये लाईट मिळत नाही हे विरोधकांना का समजलं नाही? हे सर्व कामं गोविंद फड करत असताना हे कुठे गेले होते? आणि आज निवडणुकीच्या तोंडावर सर्व गावामध्ये फिरत आहेत. मतदार मायबाप जनता यांना विनंती आहे की आपल्या अडचणी सुखदुःखाला कामी न येणाऱ्या, भूलथापा मारून मतदान मागणाऱ्या विरोधकांना त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. आणि मला मतदार मायबाप जनतेवर पूर्ण विश्वास आहे. मतदानातून विरोधकांना पराजित करून त्यांना त्यांची जागा दाखवून द्याल आणि धनंजय मुंडे विकास आघाडीला विक्रमी मत देऊन विजयी कराल. विरोधी पक्षाचे सरपंच पदाचे उमेदवार बिभीषण फड हे एका नामांकित कॉलेजचे प्राध्यापक आहेत. आज त्यांना जवळपास 1.5 लाख रुपये पगार आहे. गोविंद फड हे देखील वकील आहेत, पण गावासाठी, समाजासाठी, समाजकारणासाठी गोविंद फड यांनी वकील असूनही वकिली न करता त्यांचा पूर्ण वेळ गाव आणि समाजाच्या विकासासाठी दिला आहे. गोविंद फड यांनी ठरवलं असतं तर वकिली करत करत राजकारण करू शकले असते, पण त्याच वेळेस गावातील लोकांना ते न्याय देऊ शकले नसते. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या प्रॅक्टिसवर पाणी सोडून ते आज 24 तास फक्त गावाची आणि समाजाची सेवा करत आहेत. विकास ही न थांबणारी गोष्ट आहे. गोविंद फड हे धनंजय मुंडे विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला शब्द देत आहेत. धर्मापुरी गावामध्ये मुख्य ठिकाणी विविध चौकामध्ये उच्च दर्जाचे CCTV कॅमेरे लावण्यात येतील. येणाऱ्या 5 वर्षामध्ये सर्व गावाला पिण्यासाठी फिल्टरच्या पाण्याची सोय करणार. तलावाचा नाविन्यपूर्ण योजनेमध्ये समावेश करून तळ्याचे सुशोभीकरण करणार. श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ गावातील राहिलेल्या सर्व मायबाप जनतेला निशुल्क पैसे न घेता मिळवून देणार. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रत्येक शेतकऱ्याला विहीर मिळवून देणार. विविध योजनेतून येणारे घरकुल गरजूपर्यंत पोहोचविणार. गावची स्वच्छता करण्यासाठी घंटागाडी आणि कर्मचारी तसेच इतर साहित्यामध्ये वाढ करून गाव आणखीन स्वच्छ आणि सुंदर बनवणार. ग्रामपंचायत अंतर्गत दिले जाणारे सर्व प्रमाणपत्र निशुल्क होते, इथून पुढेही निशुल्क राहणार. समाज मंदिरासाठी 1 कोटीचा निधी मंजूर आहे. हे समाज मंदिर लवकरच आपल्या सेवेमध्ये प्रस्तुत करणार. त्याचबरोबर शादीखाना आणि मातंग समाजासाठीही समाज मंदिराची उभारणी करणार. कोरोना काळामध्ये काही शासकीय प्रोजेक्ट बंद होते ते परत सुरू करणार. येणाऱ्या काळामध्ये युवकांच्या मनातील धर्मापुरी घडवण्यासाठी, युवकांच्या भविष्यासाठी, माता माऊल्यांची सेवा करण्यासाठी, गावकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परत एक वेळेस आपल्या मतदान रूपी आशीर्वादाची गरज आहे. येणाऱ्या 18 तारखेला धनंजय मुंडे विकास आघाडी पॅनलच्या सर्व उमेदवारांना मतदान रूपी आशीर्वाद देताल हा मला विश्वास आहे. आपल्या विश्वासास मी पात्र राहील. गोविंद फड यांनी गावचा सर्वांगीण विकास केल्यामुळे विरोधकांकडे बोलण्यासाठी कुठलाच विषय नाही, म्हणून ते वैयक्तिक पातळीवर खालच्या स्तराला जाऊन गोविंद फड यांच्यावर टीका करत आहेत. मी एक मतदार म्हणून गोविंद फड यांना सांगू इच्छितो, तू अपनी खूबियाँ ढूंढ, तू अपनी खूबियाँ ढूंढ, खामियां निकालने के लिए लोग हैं ना. अगर रखना है कदम तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग हैं ना. सपना देखना है तो ऊंचा देख, सपना देखना है तो ऊंचा देख, नीचा दिखाने के लिए लोग हैं ना. तू अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का, जलने के लिए लोग हैं ना. तू अपनी अलग पहचान बना, भीड़ में चलने के लिए लोग हैं ना. तुमने करके दिखाया है दुनिया को, तुमने करके दिखाया है दुनिया को, तालियां बजाने के लिए लोग हैं ना. धर्मापुरी ग्रामपंचायत निवडणूक 2022. धनंजय मुंडे विकास आघाडी धर्मापुरी.
सरपंच पदाच्या अधिकृत उमेदवार सौ अश्विनी गोविंद फड यांची निशाणी छत्री. वार्ड क्रमांक 1 चे उमेदवार भागीरथी संदीपान क्षीरसागर यांची निशाणी बस. भीमराव किशन सावंत यांची निशाणी दूरदर्शन संच. कमलबाई फुलचंद फड यांची निशाणी शिवणयंत्र. धर्मापुरी ग्रामपंचायत निवडणूक 2022. धनंजय मुंडे विकास आघाडी धर्मापुरी. सरपंच पदाच्या अधिकृत उमेदवार सौ अश्विनी गोविंद फड यांची निशाणी छत्री. वार्ड क्रमांक 2 चे उमेदवार खाजा मिया शब्बीर कुरेशी यांची निशाणी बस. दत्तात्रय देविदास हाके यांची निशाणी दूरदर्शन संच. सय्यद जानोबी लाल यांची निशाणी शिवणयंत्र. धर्मापुरी ग्रामपंचायत निवडणूक 2022. धनंजय मुंडे विकास आघाडी धर्मापुरी. सरपंच पदाच्या अधिकृत उमेदवार सौ अश्विनी गोविंद फड यांची निशाणी छत्री. वार्ड क्रमांक 3 चे उमेदवार वर्षाराणी कैलास बाघमारे यांची निशाणी बस. व्यंकट नरहरी फड यांची निशाणी दूरदर्शन संच. अनुसया जयराम कासारे यांची निशाणी शिवणयंत्र. धर्मापुरी ग्रामपंचायत निवडणूक 2022. धनंजय मुंडे विकास आघाडी धर्मापुरी. सरपंच पदाच्या अधिकृत उमेदवार सौ अश्विनी गोविंद फड यांची निशाणी छत्री. वार्ड क्रमांक 4 चे उमेदवार उत्तम मुकुंद क्षीरसागर यांची निशाणी बस. उषाबाई विठ्ठल फड यांची निशाणी दूरदर्शन संच. बालाजी शंकर फड यांची निशाणी शिवणयंत्र. धर्मापुरी ग्रामपंचायत निवडणूक 2022. धनंजय मुंडे विकास आघाडी धर्मापुरी. सरपंच पदाच्या अधिकृत उमेदवार सौ अश्विनी गोविंद फड यांची निशाणी छत्री. वार्ड क्रमांक 5 चे उमेदवार दिलीप भगवान फड यांची निशाणी बस. शोभा वैजनाथ फड यांची निशाणी दूरदर्शन संच. कमलबाई कालिदास घोबाळे यांची निशाणी शिवणयंत्र. मतदान रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी. वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. तरी सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा.